कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काही कर पण अद्वैतला वाचव। रुपालीचा हा सोड पूर्ण होऊ देऊ नकोस। बाबा तुम्ही नका काळजी करू। विरोचक आणि अद्वैत साहेबांमध्ये मी उभी असेल। मी माझ्या नवऱ्याला काही होऊ देणार नाही। काय झालं? अधोक्षज काय म्हणाला? तू तयार झाला का माफीचा साक्षीदार व्हायला? नाही अजून। तो घाबरलाय, बिथरलाय। रुपाली विरोचक आहे हे कळलंय त्याला। त्यात तो नाग। बघूया काय होतं ते। उद्या सकाळपर्यंतची वेळ दिली आहे मी त्याला। नेत्रा, उद्या सकाळी आपल्याला त्याच्याकडे जायचंय। हो, मी येतो तुमच्या बरोबर। बघतो ना कसं बोलत नाही ते। नाही नको, तुम्ही नका येऊ। हे बघा, तो आधीच घाबरलाय। आमच्याकडे बघून निदान काहीतरी बोलेल तो। तुम्हाला बघून जर तो घाबरला आणि काही बोललाच नाही तर? अगं पण इंद्राणी, ऐका ना, आम्हाला जर काही मदत लागली तर तुम्हालाच सांगणार ना। उद्या फक्त आम्ही दोघीच जातो। म्हणजे आता आपण असं समजायचं की त्याच्याकरता आपण लढतोय त्याचा शेवट जवळ आलाय। आता जर का हरलो ना सगळंच संपून जाईल। आणि जिंकलो तर रुपाली बाई साहेबांचा खरा राक्षसी चेहरा अद्वैत साहेबांसमोर येईल। देवी आईने आम्हाला जे कार्य दिलंय, जो वसा दिलाय तो पूर्ण होईल। राक्षसी वृत्तीचा अंत होईल बाबा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, अद्वैत साहेबांच्या जीवाला जो धोका आहे तो कायमचा टळेल। नेत्रा, आपण जिंकू, नक्कीच जिंकू। बाई साहेबांच्या भाषेत साम दाम दंड भेद सगळं करू, पण जिंकू। बंटीचा फोन लागत का नाहीये? काय करतो हा? आत्ताच जाऊन बघू का? फोन हरवला नसेल ना याने? तसंच काहीतरी असणार। मागच्या वेळेसारखं नवीन फोनसाठी पैसे मागत बसणार मग। जाऊ दे, उद्या सकाळीच जाऊन बघायला हवं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।